वर्णन पुढे असं आहे. माझा प्रश्न आहे तुम्हाला समस्त ग्रामस्थांना, दररोज रावण 1.25 किलोचा मुकुट, जर का 1.25 किलोचा मुकुट सोन्याचा समुद्रात फेकत असेल तर दररोज रावण किती किलो सोनं समुद्रात फेकत असेल? किती फेकत असेल? क्या बात आहे. हे कीर्तन डोकं लावून ऐकलं तरच रावणाचे 10 डोके लक्षात येतात. तुम्ही चांगलं ऐकता. रावणाला जवळजवळ 10 डोके होती. 10 गुणीला 1.25 किलो म्हणजे जवळजवळ 10 किलोच्या वरती जो रावण समुद्रावरती ते सोनं फेकून यायचा. आता 10 किलो सोनं 1 ग्रॅमला काय भावाचा सोन्याचा? 1 लाख. अशी सोन्यासारखी माणसं कीर्तनात पाहिजे. सोन्याचा भाव चांगला आहे का? 1,25,000च्या वरती सोनं गेलेलं आहे. महाराज रावणाच्या पुढे आपली 1 ग्रॅमची अंगठी कुठे लावता. पण तरी सुद्धा तुकाराम महाराजचे शब्द जर आपल्या हृदयात आले तर तुकाराम महाराज एका शब्दामध्ये रावणाच्या संपत्तीला काळी लावतात. सांगा ते कवडी गेली नाही असोनी इंद्राची संपत्ती. काय उपयोग? अर्थात धन हा लाभच आहे, पण तरी सुद्धा धन हा काही कामाचा लाभ नाही. त्याला वस्तू काल परिच्छेदाची मर्यादा आहे. मी मगाशी सांगून गेलो, अभ्राची सावली जाईल लया. आज लक्षाधीश असणारे माणसं उद्या भिक्षाधीश होतील सांगता येत नाही. आज भिक्षाधीश असलेले माणसं उद्या लक्षाधीश सांगता येत नाही. त्याला धन हा लाभ आहे. दुसरा लाभ सांगितलाय महाराज. काहीला धन कमवायची इच्छा नसते महाराज. काही लोकांना धन लाभ हा माहिती असला नसला, पण काही लोकांना इतर लाभाची इच्छा असते. सातत्यानं लहानपणापासून शाळेमध्ये जातात. शाळेमध्ये गेल्यानंतर नोकरी मिळाली आणि नोकरी मिळाली का पुढची तयारी सुरू होते. आता लागलंच, आता 8-15 दिवसावर आलंय. आता 8च्या 15 दिवसावर आहे तुळशी आणि मग सुरुवात होणार कशाला? विवाह सोहळ्याला. महाराज पहिला लाभ आहे धनलाभ, दुसरा लाभ आहे पत्नी लाभ. पण पत्नी लाभ सुद्धा काही कामाचा नाही. काही कामाचा नाही आहे. तोपर्यंत गोडवा वाटतो, नंतर सगळा वैतागच आल्याशिवाय राहत नाही. महाराज मी नाही सांगत, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, पुत्र पत्नी सावध